का हो? मी काय म्हणते, बोल ना. तुम्ही असं सारखं पडून राहत्या. काम तर करतो मी. काम करत्या हो, पण मग नेमकं म्हणजे तुमचं काही दुखतं का काय? पुढं काय ठणठणीत आहे मी. ठणठणीत आहे? हा. अहो पण मग तुम्ही काही करीत का बरं नाही? काय करू, किराणा करतो, भाजीपाला करतो, सगळ्या गोष्टी करीतो. काय पाहिजे तुला? अहो ते नाही हो, मग काय? म्हणजे आता कमीत कमी आपल्या लग्नाला वर्ष होत आलं, बर. तरी तुम्ही काही केलं नाही. मग आता मागून ते होत नाही, बाकी सगळं होतं मागून. काय करू मी? इलाज नाही काही. मग मी एखाद्या डॉक्टरांना फोन करून बोलवू का? नेमकं का होत नाही, काय प्रॉब्लेम काय आहे? बोलायचं तर बोलो, बोलायचं तर बोलो. मला शरीराने कम्प्लीट आहे, मी फक्त माझी इच्छाच नाही होत. त्याला विलाजच नाही काही. मी लय प्रयत्न करतो असं, पण मग नाही होत. घेणं सांभाळून. काय सांभाळून घेऊ? अहो पण मग आपल्याला पुढं लेकरं बाळ पाहिजे की नाही, पुढं काही प्रपंच वाढवायचं का नाही? हा, नुसतं असं केल्यावर असं होत असतं बाई. अगं सगळे दवाखाने सगळं केलं, पण आहे ना, मी दवाखान्याजवळ जायचो आणि मला ना लाज वाटायची, मग पळून यायचो मी. लोकांचे गडी माणसं नुसता बाईचा असा अंगाला हात जरी लागला तरी त्याला कसं कसं होतं. इकडे तुम्हाला काही गम नाही, पस्ताव नाही. बाया पर शेजारी राहती पडेल तरी तुम्हाला काही घेणं देणं नाही. खरंच ना गं, मला ना काहीच वाटत नाही, अजिबात फीलच येत नाही मला. लोकांनी बाया पाहिल्या तर ते पार असे नुसते तुटून पडतात. मला काहीच होत नाही, मला काहीच होत नाही. माहिती ऐका आहे काय काय असेल ग? मलाच काही समजा बाई, वर्ष झालं तशी पाहू राहिले मी, मला काही समजा काहीच नाही. एक काम करते मी, ते ना माझ्या वडील आहे ना, त्यांच्या ओळखीचे एक फॅमिली डॉक्टर आहेत आमचे, ते आमचा काही प्रॉब्लेम असला का त्यांनाच बोलवत राहते. मग मी बोलवू का त्यांना? मी चांगला उपाय जर देत असतील ना ते, तर मग करू ना, प्रयत्न करायला काय अडचण आहे. हा तेच ना, असं किती दिवस असं मुग गेल्याने बसायचं. मग आता बरं, मग घे बोलून फोनला, डॉक्टरला फोनला. हॅलो, गालपांडे डॉक्टर बोलताय का? हो. अहो मी नाही का, ते बाबूरावची पोरगी बोलते. हा बोल ना. हा अहो माझं लग्न झालंय, मी आता इकडं राहते मांजरगावला. तर मला ना जर तुमच्याशी इम्पॉर्टंट काम होतं, तुम्ही येऊ शकता का इकडं? कुठे यायचं? मांजरगावला आलं की इकडं खायसाचा मला विचारा कुठं बी, कोणी सांगल. चालतंय येतो. हा लवकर या फक्त. हो. हा येऊ राहिले. हा काय? आले का? डॉक्टर आले. आई डॉक्टर आले, बसा ना. नमस्कार. पाण्याची बाटली घ्या बरं तिकडे. आज आहे ना पाणी संपलं, अंडे नाही भरले, बाटले आणून पिलो आम्ही. घ्या डॉक्टर. कशा मग डॉक्टर बरे आहेत का? हा. का आता तुमचं लक्षच राहिलं नाही आमच्यावर? नाही, आता तुमच्या वडिलांशी माझा कॉन्टॅक्ट होता. हा तुमच्याशी कमी होता ना. हा, ते नाही का काही झालं का मला सारखे सारखे जुलाब लागायचे, तेव्हा मला तुमच्याकडेच घेऊन यायचे ते. नाही, आठवतं ना मला सर. हा डॉक्टरांकडे चांगला अनुभव दिसतो, जुने डॉक्टर आहे ना. जुने. माझं खूप मोठं आहे. काय नाव? नाव आहे? बरं, काय समस्या आहे तुमची सांगा बरं. सांगू का? तूच सांग, मग मला लाज वाटते. ऐका ना डॉक्टर, हा. समस्या आहे ना अशी आहे का, आमच्या लग्नाला आता म्हणजे वर्ष होत आलं नाही का, तर हे बाबा सारखं पडून राहतो, काही करीतच नाही. नेमकं काय भानगडे काही समजा ना. अच्छा, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये ताकद नाही. ताकद आहे, हा दुखणं जरा वेगळे. हा हो. तुम्ही नाडी चेक करा पाहा ना, तुम्हाला कळलं. नाही, माझ्या लक्षात आलं बरं का, म्हणजे तुमच्यात लैंगिक शक्ती कमी. कोणची लैंगिक शक्ती? हा का? मी काय म्हणते ऐका ना, हा. हे बाबा आहे ना सारखं म्हणजे असं झोपूनच राहतो रात्रीचा. अहो अच्छा, समागम करत नाही ना, तुमच्याशी समागम करत नाही ना, ही समस्या आहे ना. हा बरोबर बोलले डॉक्टर तुम्ही. हा, म्हणजे त्यांच्यामध्ये पॉवर नाही. बरोबर पावर नाही. बरोबर डॉक्टर. सेक्च्युअल पॉवर नाही, सेक्च्युअल. अच्छा बरोबर ना. हायड्रोलिक मध्ये ऑइलच नाही डॉक्टर.
प्रेशर तरी कसं घेईन? बरोबर. काही नाहीये ऑइल ऑइल काय बरं आता तुमची मस्करी झाली असेल तर मी बोलू का? हा बोला ना. हे बघा, आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप उपचार आहे हा आणि ॲलोपॅथीमध्ये सुद्धा खूप उपचार आहे. हा त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, हा तुम्ही सध्या आयुर्वेदाचं राहू द्या, पण ॲलोपॅथी मधला एक उपाय करून बघा. हा पावरची गोळी येते, पावरची. हा ती गोळी नवऱ्याला द्या, पण कमी पावरची द्या बरं का. त्याच्यावर कसं काय कमी पावर कमी जास्त? मी लिहून देईल गोळी हा आणि एका वेळी एकच द्या. हा हं? तर एका रात्रीसाठी एकच गोळी द्या. हा बरोबर? गोळी कोणी खायची? तुम्ही खायची. पावर तुमच्यात नाही ना, आणि गेलं बिलं मग? जाणार नाही ते. हा डॉक्टर कसं काय मारुतील का? डॉक्टर गोळी लिहून देऊ मी राहिले. मारायला नाही आलोय, मी त्यांची लैंगिक शक्ती वाढवायसाठी उपाय हा हा सांगतो. सांगा सांगा. हा. ती गोळी घ्या, त्यांना द्या, हा मग ते तुमच्याशी समागम करतील हा आणि मग तुमच्या काय ज्या अडचणी त्या दूर होतील. हा का? खरंच डॉक्टर म्हणजे अशी गोळी राहते डॉक्टर? अहो, राती म्हणूनच सांगतोय ना. थांबव गपचित बसा. आणि का डॉक्टर मग मला प्रत्येक वेळेस जेव्हा आठवण आली तेव्हा मला ती गोळी द्यावाच लागेल का? आता काही दिवस त्याच्यावरच चालू आलो लागेल ना. आणि नंतर मग पुढं? नंतर आपण काही वेगळा उपाय शोधून त्यांची जी काही कमजोरी ती दूर करू. डॉक्टर पोरग बाळ होईन मूळ बाळ होईन का होईन का? होईल होईल होईल. आता सायन्स खूप पुढे गेलेले. आलं लक्षात? हा मी लिहून पाठवतो तुम्हाला, तुम्ही तो उपाय करून बघा. चालेल चालेल. डॉक्टर फी किती झाली तुमची? फी आता माझे 200 रुपये झाले. 200 आले का? द्या 200 रुपये. माझ्या फोन पे ने पाठवून द्या. नाही ना, रोज घेऊन जाणार. द्या का? धन्यवाद बरं का डॉक्टर. हो. मला तर बाई असा विचार आला होता, बाय ना असा काही प्रकार जर असला ना 6 महिन्यात आणि 4 महिन्यात घर सोडून पळून जाते ना, ते एखाद्या बा मागं पळून जाते. पण आपल्याला तसं नाही करायचं कधी. माझ्या बायको लय 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 इमानदार आहे. हो प्रेम असल्यामुळे ती थांबलेली आहे. इमानदार नाही आहे. मी मानावर कसा असं मानावर मला प्रेमी मी कधी सोडून जाऊ मला हाताने करायची वेळ नाही येऊन दिली तिने. काय? स्वयंपाक पाणी. हा तुम्ही दोघं विनोदी आहे बरं का. पण तसं आमची वाटे नका घेऊन जाऊ डॉक्टर. अरे बाबा, राहू दिली असते मला तर खूप ताण हा जा घेऊन काय अडचण? लागते. हा जा घेऊन. वाटलं तर याच्यातून 20 रुपये काढून घ्या. नाही काय नाही अडचण नाही अहो सॉरी बरं का, चुकलं. इतक्या हलकट क्वालिटीचे नाही आम्ही. बर, मी सांगितलेला उपाय करा हा आणि तेवढी सुखी गोळी राहा. पाठवा पण. हो गोळीने पाठवलं 200 वापस घेईन. हा मेडिकल वरती फोन करू तू तुम्हाला. हा, नाही तर व्हॉट्सअप कर. आधी करून द्या ना मग आणि मग जा ना. काय? गोळीचं नाव हो व्हॉट्सअप करतो, पाठवतो. नाही ना आधी पाठवा ना. कसं राहतं पैसे घेतल्यावर जायचं नाही मग. त्याच नंबरवर पाठव तुम्हाला फोन केला तर. हा आलं हा, येऊ का मग? हा हा हा, तुम्ही जाऊन गोळी घेऊन या. हा धन्यवाद बरं का. हो. का बरं ना बापाच्या म्हणजे ओळखी मधला असं होतं का? पण काय डॉक्टर म्हणला असं होतं. होत असं आपल्याला उपाय करायला काय अडचण आहे? मग मी जाते निघून माझ्या माहेराला दुसरा नवरा करून घेते, चालेल का? नाही ग नाही ग नाही ग बाई, तुम्ही पाय धरतो मी नको ग असं. शांत बसा. मला जर असं काही करायचं असतं तर इथून मागच केलं असतं मी. ती गोळी तूच घेऊन ये, मी नाही जाणार. हा मी आणेन पण खाशाल ना. हा तसं. माझं गड पिल्ले ते. चला मी आराम करतो, तू गोळी घेऊन ये मग. पाण्याची बाटली. ओ मी काय म्हणते ओ आय अहो ऐका ना, मी काय म्हणते इकडे ऐकते का? थोड्या मी गोळी आणली उठा ना. नंतर काय ना. नाही आत्ताच मी एवढी मेहनतीने आणली ना गोळी. उठा लवकर. कोणाला ताण येते बरं का मग. हा तुम्ही गोळी खा पटकन. धरा खाऊन घ्या. हे बाई दम लागून गेला पार. उन्हात आणा तिकडे गेले. दे ना आता काय पाणी. खाल्ली ना? एवढा टाइम लागला, मला झोप लावून गेली ती.
अहो मग किती लांब जावं लागलं, इकडचं मेडिकल बंद होतं, तिकडच्या मेडिकल मध्ये गेले पार गावात. हा का? त्या शिरप्याच्या मेडिकल मधून आणली गोळी? शिरप्याच्या मेडिकल मधून गोळी आणली? नाही, त्या दात पडेल नाही का तो त्याच्या. इथल्याच्या? हा, मी दार लावून आली. हा. इकडे ये ग. हा आले. लवकर ये. मला दिसतंय कस तरी उरायला मला. काय होतंय? हा, काय होतंय? तू जवळ ये ना. जवळ येऊ? बाई काय झालं अचानक? गोळीचा असर झाला काय बाई? बया चमत्कार झाला हा तर. काय हो? काय होतंय? आता बोलण्यात वेळ नाही वाया घालायचा. जास्त बोलायचं नाही. मग आता फक्त काय? आता फक्त बघायचं. हो, मी ह्याच दिवसाची वाट पाहत होते. काय? तुला काय पाहिजे? काय? बाळ पाहिजे ना तुला? हो. जुळे पाहिजे काय पाहिजे तुला? तुम्ही जसं दिलं तसं झालं. तुम्ही जसं दिलं तसं झालं. म्हणते का? ये ना इकडं. बाई नीट घे ना. लयच मूड झाला आज मला. बाई आज जरा चांगलं वाटलं. आज मला कमीत कमी शारीरिक सुख भेटलं. आता निश्चित मला असं वाटतं की नक्की मी आई होईल.